वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित सिनेमा ब्रेव्ह हार्ट जिद्द जगण्याची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकत्याच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च मुंबईतल्या कोहिनूर हॉलमध्ये पार पडला। निखिल फिल्म्स प्रस्तुत ब्रेव्ह हार्ट जिद्द जगण्याची हा सिनेमा सच्चिदानंद कारखानीस यांच्या आयुष्यावर आधारित आहे। निर्माते सच्चिदानंद कारखानीस आणि संतोष मोकाशी यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर बंगाली भाषिक दासबाबू यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि श्रीकांत बोजेवार यांनी चित्रपटाची पटकथा संवाद लिहिले आहेत। ऐल तटावर जीवन अवघे पैल तटावर पूर्ण विराम मध्ये वाहते संघर्षाची नदी अनाहत तिला प्रणाम। इसके बारे में मेरा लाइफ में भी ऐसा कहानी मैं देखा ही नहीं है। पिताजी टायर्ड हो जाता है बच्चा लोग को सेवा करते करते। ये पिताजी एक एक्सेप्शनल, आई कैन से ही इज ए गॉड। खरं आहे, म्हणजे नेहमीच असा प्रश्न पडतो की जेव्हा कुणाच्या आयुष्यावर सिनेमा बनत असतो एखाद्या प्रत्यक्ष झालेल्या व्यक्तीच्या, तेव्हा ती व्यक्ती साधारणतः लोकांना माहिती असते जेव्हा बायोपिक बनतं तेव्हा। पण या सिनेमाच्या बाबतीत प्रश्न असतात की ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतो ती व्यक्ती काय पॉप्युलर फिगर अशी नव्हती। एक मुलगा होता की ज्याने काहीतरी असाध्य आजाराशी लढा दिला, त्यामुळे मला त्याच्या आयुष्याचा अभ्यास आधी करायला लागला। इतका पॉझिटिव्ह अप्रोच असलेली व्यक्ती जेव्हा तुम्हाला लिहायची असते, लेखणीतून उभी करायची असते, तेव्हा तुम्हाला त्याच्या आयुष्यातलं दुःख जरी तेवढ्याच तीव्रतेने दाखवायचं असलं तरी त्याचं व्यक्तिमत्व उभं करायचं असते आणि सकारात्मक अप्रोच जो त्याचा होता तोच मला सिनेमात पण आणायचा होता। या सिनेमात धनश्री काडगावकर आणि संग्राम समळे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे, तर बापाच्या भूमिकेत अरुण नलावडे पाहायला मिळतील। निखिल कारखानीस जी प्रमुख भूमिका आहे आणि ज्याची गोष्ट आपण चित्रपटात दाखवली आहे, त्या निखिलची भूमिका करण्याचा योग मला आला। माणूस म्हणून, संग्राम म्हणून खूप काही देऊन गेलं। खूप प्रोजेक्ट्स करतो आपण, खूप मालिका करतो किंवा नाटक करतो, त्यातनं प्रत्येकातनंच आपल्याला असं काहीतरी गेन होईल नाही सांगता येत। कुठे आपल्याला फिनान्शियल गेन होतो, कुठे पब्लिसिटी खूप मिळते, पण माणूस म्हणून शिकायला प्रत्येक ठिकाणी मिळतं असं नाही। पण या चित्रपटात मला माणूस म्हणून खूप शिकायला मिळालं। निखिलचं स्ट्रगल दाखवलं आहे आणि त्याच्या वडिलांची जिद्द, त्याची जिद्द, जगण्याची जिद्द, एक पॉझिटिव्ह अप्रोच की कितीही संकट येऊ देते, हसरा चेहरा ठेवून आपण त्याला सामोरं गेलो की संकटही घाबरतात। निखिल शेवटपर्यंत हारला नाही। तुम्हाला फिल्म बघताना तुम्हालाही कुठेतरी ते मोटिवेशन मिळेल। मी आत्तापर्यंत ॲक्टर्स बनत असताना म्हणजे माझ्या प्रवासात मी सतत शोधत होतो की मला असं काहीतरी करायला मिळावं जे जगणं शिकविल किंवा दुसऱ्याला जगायचा काहीतरी एक संदेश देऊन जाईल। पण ते शोधत असताना मला ब्रेव्ह हार्ट मिळाला। मला त्याचं जास्त कौतुक वाटतं की मला आयुष्यात काहीतरी एक चांगलं करायला मिळालं। यांच्या सोबतच सिनेमात अतुल परचुरे, इला भाटे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, अभय कुलकर्णी, अथर्व तळवळकर, प्रदीप भिडे हे कलाकार दिसणार आहेत। खऱ्या अर्थाने विलक्षण स्टोरी आहे, म्हणजे सच्चिदानंद कारखानीस या माणसाची। आपण नाटकातल्या सिनेमातल्या गोष्टी दाखवल्या तर असं म्हणतो की हे काय खोटं दाखवतात, हे फिल्मी आहे, हे काय खरं नसतं। पण त्या फिल्मी गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात किती घडू शकतात आणि त्या किती विदारक असू शकतात, दुःखदायी असू शकतात, आणि त्याच्यावर मात करून एक माणूस जेव्हा जगतो तेव्हा खरंच हॅट्स ऑफ म्हणावं असं वाटतं। ती गोष्ट जेव्हा मी वाचली तेव्हा मी अक्षरशः थक्क झालो आणि माझी इच्छा एवढीच आहे की प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न आहे हा लोकांनी येऊन बघावा। मानवी नातेसंबंधावर आधारित हा सिनेमा 7 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। मुंबई लाईव्ह।